मी आज तुम्हाला रव्याची कुरडई बनवून दाखवते। रवा आहे ना, एक दिवस ना भिजत ठेवलेलं आणि 4-5 वेळा ना पाणी काढून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी ना असंच पाणी काढून घेतलं। आता मी 3-4 वेळा पाणी काढून घ्यायचं असं आणि पाणी ओतायचं दुसरं। मी एकच दिवस भिजवलाय रवा। बघा आता चीक बनलाय आपला। तर वाटीने मी मोजून घेते। दोन वाटी चीक झालाय। आता मी गॅसवरती ना कढई ठेवले, त्यात पाणी घालून घेते। 2 वाटी आहेत ना आता चीक, तर आपण 3 वाट्या पाणी घालायचं। 4 वाट्या घेतलंय। 1 वाटीनं नंतर मी गरम करून ना काढणार आहे पाणी। तो चवीप्रमाणे मीठ आणि पापडकर टाकलाय। पाण्याला तर उकळ आली। मी 1 वाटीनं पाणी काढून ठेवलंय। आता आहे ना तो चीक ओतून घ्यायचं। लाटणीने ना पूर्ण मिक्स करायचं असं। फिरवत राहायची लाटणी त्याच्यामध्ये, म्हणजे गुठल्या होत नाही आपला चिकाच्या। असेच 5 ते 7 मिनिटं ना पूर्ण ढवळत राहायचं ते चीक। मिक्स करायचं, पूर्ण ढवळत राहायचं। बघा आपला चीक आता घट्ट व्हायला लागलाय। आता आहे ना झाकण मारून ठेवायचं। असंच 2-3 मिनिटांनी बघायचं। परत मिक्स करायचं चीक। तो बघा घट्ट होते आपला चीक। मला याच्यामध्ये ना 3 वाट्याच पाणी लागलं फक्त। बघा आपला चीक आता शिजून झालाय। बघा पूर्ण आता घट्ट करून घ्यायचं। असं 10 मिनिटं असं झाकून ठेवून द्यायचं गॅसवरती। सोऱ्या घेतलाय, चकती शेवची घेतले। आता मी भरून घेते। आता मी तुम्हाला कुरड्या काढून दाखवते। पूर्ण घट्ट झाल्या। आता मी कुरड्या काढून घेते। सर्व काढून घेते कुरडई। बघा पूर्ण आता कुरड्या बनवून घेतल्यात मी। उन्हामध्ये सुकत ठेवल्या, 2 दिवस सुकवून घेतलेल्या। आता मी तुम्हाला तळून दाखवते कुरडई। बघा किती फुलली आपली कुरडई। बघा किती पांढरी शुभ्र झाले। असंच ना आता तळून घेते मी सर्व। बघा आपली रव्याची कुरडई तयार आहे। बघा कशी झाली कुरकुरीत एकदम।